शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। लक्ष्मी वेंकटेशा गोविंदा गोविंदा गोविंदा। अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रह्लाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। परमपूजनीय सद्गुरूंच्या आशीर्वादाने श्री विष्णू सहस्रनाम या दिव्य स्तोत्रामधल्या भगवंतांच्या 1000 नावांचा आपण क्रमाक्रमाने विचार करत आहोत। रामदास स्वामी नामस्मरण भक्तीच्या समासात असं एका ठिकाणी ओवी आहे, चहुवर्णा नामाधिकार नामी नाही लहान थोर जडमूढ पैल पार पावती नामे श्रीराम। चारही वर्णांना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र असे 4 वर्ण या सर्वांना अधिकार आहे। नामाचा अधिकार, नामापासून कोणी वंचित नाही, सर्वांना अधिकार आहे। नामी नाही लहान थोर, का लहान मुलांनीच नाव घ्यावं, मोठ्यांनी घेऊ नये, किंवा फक्त मोठ्यांनी देवाचं नाव घ्यावं, लहानांनी घेऊ नये। लहान मोठ्यामध्ये गरीब श्रीमंत असाही भेद आपण मानतो। कुणीही चहुवर्णा नामाधिकार नामी नाही लहान थोर जड मूढ पैल पार। अत्यंत मूढ याचा अर्थ पामर मोहित दशा असलेले, त्यांना काहीच कळत नाही, व्यवहारातली जे फारसं कळत नाही, परमार्थाची गोष्ट वेगळीच, त्यांना सुद्धा नाम घेण्याचा अधिकार आहे, म्हणजे ते घेऊ शकतात। नाम सर्वांसाठी आहे, अत्यंत सुलभ आहे, सार्वभौम साधन आहे, 4ही वर्णांसाठी आहे, पण फल सारखंच देणार आहे। फळाच्या बाबतीत विचार केला न मागता भगवान नामाचा परिणाम न मागता सुद्धा भगवान फल प्रदान करतात, ते भक्तीच्या अंगाने करतात, आणि त्या फलाचं शेवटचं रूप त्यांची कृपा आहे। भगवान कृपा करतात, सद्गुरूंच्या द्वारे कृपा करतात, आणि त्यामुळे जीवाचं कल्याण होतं। असा नामाचा एक छान मांडणी दासपदाच्या नामस्मरण भक्तीमध्ये इतरत्रही हरिपाठात म्हणा सर्व संतांनी केलेली आहे। म्हणून सर्वांना जर अधिकार आहे, मी त्या सर्वांपैकी एक आहे, तर मी नाम घेतलं पाहिजे, ही प्रेरणा या 1000 नावांच्या चिंतनातून आपल्याला होते। आणि त्यामुळे आपण 1000 नावांचा अर्थ पाहतो आहोत, श्लोकाप्रमाणे पाहतो आहोत। आज आपल्याजवळ श्लोक क्रमांक 52 आहे, क्रमाने श्लोक म्हणू आपण आधी। गभस्ति नेमि सत्वस्थः सिंहो भूत महेश्वरः आदिदेवो महादेवो देवेशो देवभृत गुरुः श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। ह्या श्लोकामध्ये 8 नाव आहेत भगवंतांची। पहिल्या चरणात 4 आहेत आणि दुसऱ्या चरणात 4 आहेत। गभस्ति नेमी पहिलं नाव, सत्वस्थ दुसरं नाव, सिंहो 3, भूतमहेश्वरा 4, पहिलं चरण संपलं, आदिदेव 5वं नाव, महादेव 6वं नाव, देवेश 7वं नाव, आणि देवभृत गुरु हे 8वं नाव। अशी 8 नावं भगवंतांची या श्लोकात आहेत। सगळ्यात पहिलं नाव गभस्ति नेमी असं आहे। गभस्ति शब्दाचा अर्थ किरण असा होतो, नेमी याचा अर्थ केंद्रबिंदू असा होतो। म्हणजे संपूर्ण बघा, सूर्याची किरणं किती आहेत आपल्याला माहिती नाही, सूर्यमंडल म्हणतात त्याला, त्यामध्ये असंख्य किरणं, म्हणजे सूर्याच्या बिंबापासून खूप किरणं निघतात, पण त्याच्या केंद्रस्थानी जे आहे सर्वात जास्त ऊर्जा सूर्याची केंद्रस्थानी आहे। विज्ञान असं म्हणतं की त्या ठिकाणी हिलियमचे एकसारखे स्फोट सुरू आहेत वगैरे वगैरे, ती विज्ञानाची मांडणी आहे। पण आमच्या अध्यात्मशास्त्राची मांडणी अशी आहे, गभस्ति नेमी सूर्याच्या मध्यभागी
परमात्म्याचा निवास आहे. सर्व किरणांच्या नेहमी म्हणजे मध्यस्थानी केंद्रबिंदू त्या ठिकाणी भगवंतांचा वास आहे. किंवा जो किरणांच्या मध्यभागी आहे, सर्व किरणांच्या जो मध्यभागी आहे, या सूर्यमंडलाने सगळ्या जगताला व्याप्त केलं आहे बरं का. कारण भगवंतांनी जेव्हा विश्वनिर्मिती केली तेव्हा तेजरूप, सूर्य म्हणजे तेजस, पंचमहाभूतांपैकी पृथ्वी आप तेज वायू आकाशी पंचमहाभूत आहेत माहिती आहे आपल्याला. त्यापैकी तेजाची निर्मिती म्हणजे सूर्याचीच निर्मिती. आणि हे तेज दिसतं डोळ्यांनी आपल्याला, सूर्याचे किरणे दिसतात. आणि त्याच्या अगदी मध्यभागी बघा, जेव्हा आपण दिवाळीमध्ये काही भुईचक्र हातचक्र वगैरे उडवतो तसं चक्राकार गतीने खूप किरणं त्याची निघतात. पण त्यांची सगळी ऊर्जा प्रत्येक किरणात तर असतेच. प्रत्येक किरण तेजस्वी आहे, पण तो कशामुळे आहे? त्याच्या नेहमीमुळे. मध्यस्थानी केंद्रबिंदूस्थानी सगळी शक्ती सूर्याची एकवटलेली असते. आणि म्हणून सूर्यरूपच हा असल्यामुळे विराट पुरुषाचे नेत्र आहेत चंद्र आणि सूर्य. त्यामुळे सूर्य हा भगवानच आहे. सूर्यात भवन्ति भूतानी सूर्येने लय पापदंच, सूर्यात भवन्ति भूतानी, सगळी भूत शेवटी सूर्यापासून निर्माण होतात. तो केंद्रबिंदू आहे. सृष्टीतल्या सगळ्या प्राणीमात्रांचा निर्माता म्हणून सूर्याकडे पाहतात. आधी सूर्यच निर्माण केला आहे. ब्रह्मदेवानंतर तेजरूप सूर्य आणि मग सगळे निर्माण झाले, अशी मांडणी आहे. आणि म्हणून भगवान आपल्या अतर्क्य शक्तीने विश्वाला चालवतात. ही अतर्क्य शक्ती सूर्याच्या केंद्रबिंदूस्थानी आहे. म्हणून भगवंतांचं नाव पहिलं या श्लोकातलं गभस्ती नेमिः, म्हणजे अगदी सूर्यकिरणांचा मध्यबिंदू केंद्रबिंदू म्हणून भगवंतांचं आहे. तिथे भगवानच आहेत. आणि भगवान प्रभास्मी शशी सूर्ययोः असं भगवद्गीतेत बोलतात. वाणी आहे भगवंतांची गीतेमध्ये की प्रभा अस्मी शशी सूर्ययोः, चंद्र आणि सूर्य यांची जी प्रभा म्हणजे किरण आहेत, चंद्रमंडल सूर्यमंडल ही जी सगळी, ज्यामुळे सगळी सृष्टी प्रकाशित होते. सूर्याशिवाय सूर्यात भवन्ति भूतानी सूर्येन पालितानी तू, सूर्य पालन पोषण करायला कारणीभूत आहे. चंद्र सूर्य दोघे, चंद्रमा मनसो जातो आणि चंद्रातून सगळा रस वनस्पती फळांमध्ये येतो. चंद्राविषयीचंही वर्णन आहे, सूर्याविषयीचं वर्णन आहे. पण संपूर्ण सूर्यमंडलाभोवती सगळ्या पृथ्वीतले सगळे ग्रह फिरतात, सूर्यमंडळ म्हणतात. या ब्रह्मांडामध्ये सूर्यस्त केंद्रस्थानी आहे. अनंत कोट्यावधी ग्रह, नक्षत्र, तारांगण ज्याला म्हणतात, किती आकाशगंगा आहेत. सुरूच आहे अजून शोध विज्ञानाचे. 19वी-20वी आकाशगंगा सापडतेच आहे. ते सापडता सापडता अनंत आहेत असा शोध एक दिवस विज्ञानाला येईल. पण या सगळ्या सूर्यमंडलाच्या केंद्रस्थानी सूर्य आहे म्हणून सूर्यमंडल त्याला म्हणतात. त्याच्या भोवती सगळे फिरतात, सगळे ग्रह. सूर्य स्थिर आहे असं आता विज्ञानाने मान्य केलं आहे. पृथ्वीसुद्धा अस्थिर आहे, त्याच्या भोवती फिरते. मग पृथ्वीचा उपग्रह चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो. असे प्रत्येक ग्रहाला काही उपग्रह असतील. म्हणजे आकाशात किती ग्रह नक्षत्र तारका किती आहेत माहिती नाही, अनंत कोटीच आहेत. या सगळ्यांचा केंद्रबिंदू सूर्य आहे. आणि त्याही सूर्यमंडलाच्या केंद्रबिंदू स्थानी असणारा जो अतर्क्य, त्याच्या शक्तीचा अंदाजच नाही येऊ शकत आपल्याला. अतर्क्य महिमा तुझा गुणही फार बाहे निधी, श्रुत्यज्ञही म्हणे सदा स्तविल आमची के विधी. के विधी म्हणजे आमची बुद्धीला कसं कळले. तरीही जन यथामती स्तवनी जहाले सन्मती, स्तवार्थ तुझ्या सम कवी कधी जन्मती, असा मोरोपंतांचा श्लोक आहे. अतर्क्य महिमा तुझा, नाही आपली बुद्धी तर्कही करू शकत नाही, फार काळ चिंतनही करू शकत नाही की सूर्यमंडलाच्या मध्यभागी असलेला परमात्मा किती तेजस्वी आणि किती शक्तिवान असेल. हे आपल्याला कल्पनासुद्धा करता येत नाही. म्हणून त्याला फार तेजस्वी आहे, गभस्ती नेमी आहे. म्हणून पहिलं नाव या श्लोकामधलं आपण पाहिलं गभस्ती नेमिः. दुसरं नाव आहे सत्वस्थः. हे नावच भगवंतांचे सत्वस्थः. सत्व शब्द आहे तिथे आणि स्थ याचा अर्थ राहणारा, सत्वाच्या स्थायी स्थिर असणारा. सत्व हे 3 गुणांपैकी एक नाव आहे. सत्वं रजस्तमैती गुणा प्रकृती संभवाः. हे प्रकृतीचे गुण आणि धर्म आहेत. परमात्म्याजवळ प्रकृती त्याची आहे, पण परमात्म्याजवळ प्रकृतीचे इतर गुण नाही आहेत. परमात्म्याजवळ फक्त सत्वगुण आहे, अशी मांडणी आहे शास्त्रग्रंथांमध्ये.
की परमात्मा म्हणजे ईश्वर, याची तनू म्हणजे याची काया ही शुद्ध सत्वगुणी आहे आणि जीव त्याच्या तुलनेत जीव हा मलिन सत्वगुणी आहे. याचा अर्थ काय होतो? मलिन सत्वगुणी म्हणजे 3 गुण आहेत की नाही, सत्व रज तम. परमात्म्याची ईश्वराची काया, जगदंबेची पण काया ही शुद्ध सत्वगुणी, तिथे काही भेसळ नाही, तिथे रजतम नाहीच, शुद्ध सत्वगुणी काया. आणि जीव मलिन सत्वगुणी म्हणजे जीवामध्ये त्या सत्वगुणाला मलिन करणारे 2 घटक अजून आले, एक रजगुण आहे, एक तमगुण आहे. हे अजून आले ते प्रकृतीचेच आहेत, तिन्ही प्रकृतीचेच आहेत आणि त्यांची भेसळ झाली. ऐसा गुणांचा कर्दमू झाला समर्थ म्हणतात, किंवा भूतांचा कर्दमू झाला. दोन्ही ओव्या आहेत दासबोधात. कर्दमू म्हणजे एकत्र होणे, चिखल होणे, खूप कालवल्या गेले हे, असे इतके बेमालूनपणे कालवल्या गेले सत्वरजतम प्रकृतीच्या मध्ये. पण परमात्मा असा नाही आहे. शुद्ध सत्वगुणी, लख, तेजस्वी, प्रकाशमान, तपोनिधी, ज्ञानस्वरूप, त्याचं पुष्कळ वर्णन श्रुतींनी केलेलं आहे. सर्वसाक्षी, जगदात्मा, त्याचे पुष्कळ वर्णन श्रुतींमध्ये. मुख्य वर्णन त्यात सत्वस्थ हेच आहे. अखंड सत्वगुणामध्ये स्थित असलेला परमात्मा आहे. ज्ञान, शांती, निर्मलता, भगवद्गीतेमध्ये श्लोक आहे, तत्र सत्वम निर्मलत्वात् प्रकाशकमनामयम ज्ञानसंगेन चानक बनले. हे त्याचे सत्वगुणाचे परिणाम आहेत. तत्र सत्वम निर्मलत्वात् प्रकाशकम अनामयम, अत्यंत प्रकाश, तेजस्वी, अनामयम, अत्यंत निर्मल, तिथे मल नाहीच आहे. शुद्ध सात्विक परमात्मा आणि तो सत्वगुणात अखंड स्थितच आहे, तिथे नाहीच आहे. या जीवाची मलिन प्रकृती, मलिन सत्वगुणी असल्यामुळे सत्वजतम एक सुंदर अशी मांडणी शास्त्रामध्ये आहे की परमात्मा जो शुद्ध सत्वगुणी आहे त्याची प्राप्ती सत्वगुणाच्या उत्कर्षाशिवाय नाही होऊ शकत. रजतम प्रकृतीचे धर्म असल्यामुळे जीवाजवळ काही प्रमाणात राहणार आहेत, पण सत्वगुणाचा उत्कर्ष, सत्वगुणाची प्रधानता त्याला म्हणतात, ही झाल्याशिवाय परमात्म्याच्या जवळ जाताच येत नाही, ऐक्य तर दूर राहिलं. आणि म्हणून रामदास स्वामींनी दासबोधात एक ओवी लिहिली आहे, सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पावती प्राणी श्रीराम, अशी ओवी आहे. किंवा भगवद्गीतेचा जो श्लोक आहे त्याचंच भाषांतर आहे, सत्वात संजायते ज्ञानम. सत्वगुणाच्या उत्कर्षात ज्ञानप्राप्ती म्हणजे परमेश्वराचं स्वरूपच सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म आहे ना, श्रुतीच आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म तैत्तिरीय श्रुती आहे. त्याची प्राप्ती शुद्ध सत्वगुणी असल्यामुळे सत्वाच्या उत्कर्षातच होते. म्हणून परमात्म्याचं एक नाव सत्वस्थ असं आहे. म्हणजे विष्णूंचं नाव आहे बरं का. भगवान श्री विष्णू ही सत्वगुण प्रधान देवता आहे, सत्वगुणी आहे. ब्रह्मदेवामध्ये किंचित रजोगुण मिश्रित आहे, कारण निर्मितीचं कार्य करायचं आहे. निर्मितीसाठी किंवा कोणतंही कार्य करण्यासाठी रजोगुणाची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणून ब्रह्मदेवाजवळ रजोगुण आहे आणि संहारासाठी तम लागतो. म्हणून रुद्र किंवा शिव ही संहाराच्या देवता मानल्या आहेत. कार्यपरत्वे नावं यांची वेगळी आहेत, सगळे ईश्वरच. हे विष्णूंचं नाव आहे सत्वस्था, अखंड सत्वगुणात स्थित असलेला. क्रोध, काम, क्रोध, विकार काहीच नाही. याच्याविषयी एक कथा आहे, ते श्रीमद भागवतात ती येते दशमस्कंदात शेवटी माहिती आहे आपल्या सर्वांना. थोडक्यात तिचा उल्लेख फक्त आपण करू. एकदा देवलोकामध्ये चर्चा अशी झाली की सर्वात शांत देव कोण, ज्याला अजिबात क्रोध येत नाही, ज्याच्याजवळ कामही नाही, विकार एकही नाही. आत्ता आपण म्हणतो ना की भगवद्गीतेच्या श्लोक तत्त सत्वम निर्मलत्वात् प्रकाशकम मनामयम शांत स्वरूप, असा कोण देव आहे? 3 देव आहेत, ब्रह्मा, विष्णू, महेश. आणि म्हणून सगळ्या देवांनी ऋषी लोकात जाऊन भृगु ऋषींना पाचारण केलं. ते अधिकारी आहेत. तुम्ही 3 देवांची परीक्षा घ्या. विस्ताराने कथा येते, पुष्कळ शिवपुराणात सुद्धा आहे, सगळ्यात पुराण ग्रंथात ती येते, भागवतातही थोडक्यात आली आहे एका अध्यायात. म्हणून ती कामगिरी की सगळ्यात 3 देवांमध्ये शांत देव कोण? सत्वस्थ शब्दाचा अर्थ आपलं पाहणं सुरू आहे. सत्वस्थ भगवान विष्णू कसे आहेत? भृगु ऋषींनी परीक्षा घेतली. आधी ब्रह्मदेवाकडे गेले, तिथे त्यांचं समाधान झालं नाही. मग भगवान शिवांकडे गेले,
तिथेही त्यांना नाही बरं वाटलं. त्यामुळे सर्वात शेवटी भगवान विष्णूंकडे गेले क्षीरसागरामध्ये. लक्ष्मीदेवी पाय चुरतात आहे, भगवान योगनिद्रेत आहे आणि एक देव आपल्या पत्नीकडून पाय चेपून घेणारा देव भृगु ऋषींना परीक्षा घ्यायला आले आहेत. त्यांनी जवळ अगदी जाऊन भगवंतांच्या वक्षस्थळावरती लात मारली. भगवान तरी शांत. एखादी व्यक्ती येऊन आपल्याला लात मारते आहे, लत्ता प्रहार भृगुने केला अशी वर्णने येतात, लात मारली, भगवान तरी शांत आहेत. उलट अत्यंत शांत स्वरूप भगवान असल्यामुळे त्याचं रामरक्षित वर्णन जे आहे ना, राजेंद्रम सत्यसंधम दशरथ तनयम श्यामलम शांतमूर्ती. शांत स्वरूप प्रभू राम जो विष्णूंचाच अवतार आहे. विष्णू शांत. भृगु ऋषींना उलट म्हणतात, ऋषीवर आपण आलात आनंद आहे, पण आपण आपले कोमल चरण माझ्या कठोर वक्षस्थळावरती मारले, हे फार कठोर आहे, दगडासारखं आहे, तर तुम्हाला त्रास झाला असेल, बसा, पायाला काही इजा झाली का? म्हणजे क्रोध नाहीच, पण त्या उलट त्यांना चौकशी करतात की तुम्हाला काही लागलं का, त्रास झाला का? आणि भृगु ऋषींनी साष्टांग दंडवत घातला आणि देवलोकात येऊन सांगितलं की सर्वात श्रेष्ठ देव, शांत देव, सत्वगुणात स्थित असलेला देव, तिथे रजतम नाहीच असा देव विष्णू आहे, भगवान विष्णू आहे. आणि म्हणून भगवान विष्णूंच्या सत्वस्थ नावाचा अर्थ थोडक्यात पाहण्याकरता ही कथा आपण थोडासा उल्लेख केला. अत्यंत शांत सत्वगुणात स्थित असलेला, म्हणून भगवान सत्वस्थ असं त्यांचं नाव आहे. आचार्यांनी अजून एक नाव याच्या अर्थाची छटा दिली आहे. भगवान सत्वस्थ आहे, पण जीवाला जर भगवंतांशी ऐक्यात जायचं असेल तर सत्वगुण वाढवावं लागेल. आणि जो सत्वगुण वाढवतो आणि आधिक्यात नेतो, 3 गुणांपैकी सत्वगुण याला शास्त्राने सुद्धा वास्तविक गुणांचं बंधनच आहे. 3ही गुणांचं बंधन आहे. रज सम सत्व 3ही गुणांचं बंधन आहे. जीवाला त्रिगुणांचे बंधनच आहेच, पण तरी देखील परमेश्वराकडे जायचं आहे. आता तो दर्शन त्याचं कसं होईल? तिथे दार बंद आहे, पण आपल्याजवळ 3ही गुण आहेत, 3ही गुणांना तिथे प्रवेश नाही. गुणत्रयातीत कालत्रयातीत असे वर्णन आहेत ना त्याची. मग आता जायचं कसं? म्हणून सत्वगुणाची फट मानलाय. एक फट ठेवली आहे, ती सत्वगुणाची फट आहे. थोडा कोपरा उघडा आहे, तिथून ती फट उघडून म्हणजे सत्वगुणात स्थित होऊन परमात्म्यापर्यंत जाता येतं. आणि ती फट ओलांडली की सत्वगुणी संपतो, तो आपोआप गळून पडतो. 2 गुण आपल्या क्रियमान स्वातंत्र्याद्वारे जीवाला कमी करावे लागतात आणि सत्वगुण भगवत कृपेने संपतो, आत गेल्यावर गळून पडतो. 2 संपवायचे, एक गळून पडतो. ही मांडणी आहे, ती फट मानली आहे. थोडीशी गॅप आहे तिथे भगवत दर्शनाला जाण्यासाठी. आणि म्हणून भगवंतांचं नाव सत्वस्थ आहे. जे जीव साधनेद्वारा उपासनेद्वारा सत्वगुणाचा उत्कर्ष करतात, आधिक्यात जातात, सत्वगुण जास्त 2 गुण कमी, त्यांच्यावरती भगवत कृपेने पुढे सत्वगुण त्यांचा गळून पडतो, भगवत ऐक्यात ते शेवटी जातात. असा सत्वस्थ शब्दाचा 2 छटा अर्थाच्या दिलेल्या आहेत आचार्यांनी. 3 क्रमांकाचं नाव या श्लोकामधलं श्रोते हो, सिंहो हे आहे. सिंह परिचयाचा शब्द आहे. आजकाल दूरदर्शनमुळे लहान मुलांना सिंह कळतो. वनात राहणारा प्राणी आहे, जंगली प्राणी म्हणतो आपण त्यांना. हिंस्त्र प्राणी आहे, भक्षक आहे, नरभक्षक आहे, पण अत्यंत पराक्रमी आहे. जंगलाचा राजा सिंहच आहे. वाघ, चित्ता इत्यादी सुद्धा पुष्कळ पराक्रमी राजे आहेत. हत्तीजवळ पराक्रम कमी आहे का? मोठी मोठी झाडं फक्त धक्क्याने उन्मळून पाडतो, पण त्यांना राजा नाही म्हटलं आहे. संपूर्ण वनाचा राजा सिंह आहे, सिंह आहे. आणि ह्या विश्वाला जर एक वन मानलं, वनाचा राजा याचा अर्थ स्वामी, नियामक, त्याला घाबरतात सगळे. इतर हिंस्र पशुही घाबरतात. सिंहाची डरकाळी आली, गुहेबाहेर आला, मुक्त छंद आहे, त्याच्यावर कोणाचं बंधन नाही, की सगळे श्वापद घाबरतात, पळायला लागतात. असं वर्णन आपण पाहतो लहान मुलांच्या कार्टून फिल्म्समध्ये दाखवतात. आणि सत्य परिस्थिती आहे. सिंहासमोर कोण टिकेल हो? आणि म्हणून भगवंतांचं नाव सिंह इथे त्या अर्थाने अत्यंत पराक्रमी, राजा जंगलांचा. त्याप्रमाणे त्रिभुवनाचा राजा कोण आहे? त्रैलोक्य नायक असं त्याचं वर्णन येतं ना.
त्रैलोक्य नायक, त्रैलोक्याचा राजा, त्रैलोक्य निर्माण करता. दासबोधात उभी आहे ना, चारी वाणी चारी खाणी 84 लक्ष जीवयोनी निर्माण केले लोक तिन्ही लोकांचा म्हणजे तिन्ही स्वर्ग मृत्यू पाताळ, तिन्ही लोक म्हणजे स्वर्ग मृत्यू पाताळ यांचाही रचयिता स्वामी प्रभू शास्ता यांच्यावर अधिकार असणारा म्हणजे राजाच. ही सगळी राजाची लक्षणं आहे. सिंह जसा वनाचा राजा, या संपूर्ण ब्रह्मांडाचा राजा, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद श्री गोपालकृष्ण भगवान की जय म्हणू की नाही आपण म्हणतो ना आपण. म्हणून संपूर्ण विश्वाचा राजा सिंहरूपानी, सिंह जसा वनाचा राजा, ब्रह्मांडाचा राजा भगवान श्रीकृष्ण, म्हणून सुद्धा त्याचं एक नाव सिंह आलं आहे. एक छटा अजून आचार्यांनी दिली आहे भाष्यामध्ये की सिंह त्याचं नाव का पडलं. कथा विस्ताराने आता बोलत नाही, पण आपल्याला नरसिंह अवताराची कथा माहिती आहे. प्रल्हादाकरता अवतार झाला, हिरण्यकश्यप उन्मत्त झाला होता, त्यांनी ब्रह्मदेवाचं तप केलं, असा काही वर मागितला की त्याला खरं मृत्यू नकोच आहे. पण ब्रह्मदेव प्रसन्नतेने म्हणाले, वत्सा तुला अमर नाही होता येणार, तू मृत्यू लोकात आलायस, जन्म घेतलायस, तुला मरण तर येणार, पण तुला कोणाकोणापासून मरण नाही माग. श्रीमद भागवताच्या 7व्या स्कंदात ती कथा येते. आणि त्याप्रमाणे त्यांनी म्हटलं याच्यापासून नाही, त्याच्यापासून नाही, तुम्ही निर्माण केलेल्या कोण्याही प्राण्यापासून नाही, अप्राण्यापासून नाही, पशुपासून नाही, पक्षापासून नाही, दिवसा नाही, रात्री नाही, आत नाही, बाहेर नाही, अस्त्रांनी नाही, शस्त्रांनी नाही. तर या सगळ्या सांभाळून प्राणी नको, मनुष्य नको, म्हणून भगवंतांनी एक असं रूप धारण केलं की अर्धा सिंह अर्धा मनुष्य. तसा श्लोकच भागवतामध्ये 7म स्कंदात येतो. सत्यम विधातुम निजभृत्य भाषितम व्याप्तींच भूतेषु अखिलेषु चात्मनः अदृश्यता त्यद्भुत रूपमुद्वहम स्तंभे सभायाम न नृगन न मानुषम. शेवटची ओळ सध्या आपल्या फक्त कामाची. स्तंभे सभायाम, सभेतल्या स्तंभामध्ये, न नृगन न मानुषम, पूर्ण सिंहही नाही, पूर्ण मनुष्य नाही. ब्रह्मदेवानी आजपर्यंत त्याच्या योजनेद्वारे, त्याच्या रचनेप्रमाणे असा प्राणीच निर्माण केला नाही. भगवंतांनी अर्धा सिंह आणि अर्धा मनुष्य असं रूप धारण केलं. कमरेच्या वरचं शरीर सिंहाचं, नरसिंह अवतार कथा आपल्याला माहिती आहे, ऐकली असेल आपण अनेकदा. आणि कमरेच्या खाली एक मनुष्य, वर सिंह, मोठा जबडा, लपलपणारी जीभ, दात, आयाळ मानेवरती, भुया तिरप्या, त्याचं वर्णन आहे, पुष्कळ श्लोकांमध्ये वर्णन आहे. असं उग्र रूप धारण केलं, सिंहाचा मुखवटा धारण केला. म्हणून नरसिंह अवताराचा निर्देश करण्याकरता सुद्धा सिंह नाव आहे. कारण त्या एका अवतारातच भगवान सिंह झाले, अर्धा का होईना अर्धा का होईना भगवान सिंह झाले. चेहरा सिंहाचा घेतला ना, अत्यंत उग्र आहे सिंहाचा चेहरा बरं का. तसा भगवान नरसिंहाचा चेहरा आहे, म्हणून उग्रवदन त्याचं आर्थिक वर्णन आहे. उग्रवदन, उग्र असं रूप धारण केलं, सिंहाचं उग्रवदन असतंय. आणि म्हणून भगवंतांचं एक नाव सिंह असं 3 क्रमांकाचं या श्लोकातलं आहे. 4 क्रमांकाचं नाव या श्लोकामधलं श्रोते भूत महेश्वर. भू भवती म्हणजे झालेले, जे जे दिसतं ना डोळ्यांना त्याला भूत म्हणतात. आणि आपल्याला सुद्धा भूतच म्हणतात बरं का. निर्माण जे झालेलं आहे, जे आपल्या डोळ्यांनी दिसतं, चर्मचक्षु यांना म्हणतात. चर्मचक्षूंनी जे दिसतं त्याला भूत म्हणतात. भू धातू आहे, भू भवती, होणे, निर्माण होणे, अस्तित्वाला येणे, असा तो धातू चालतो. त्यामुळे भूत महेश्वरा, जितकी भूत निर्माण झालेली आहेत, अगदी मुंगी असेल, थिल्लरी विहेरी सागरी, त्यामध्ये परमात्मा आहे बरं का. भूत महेश्वर का म्हणतात याचा अर्थ पाहतो आपण. थिल्लरी विहिरी सागरी, थिल्लरी विहिरी सागरी, चंद्रमा प्रतिबिंब समचिधरी, चंद्राचं प्रतिबिंब थिल्लर म्हणजे डबकं, विहीर सरोवर समुद्र यात सारखं पडतं, लहान चंद्र तेवढाच दिसतो. थिल्लरी विहिरी सागरी, चंद्रमा प्रतिबिंब समचिधरी, तेवे ब्रह्मादी मशकवरी, जीवित्व सर्वत्र समसाम्ये. ब्रह्मा देवाचं वर्णन आहे. आणि मशक म्हणजे चिलटं, लहान लहान चिलटं, त्यांच्यामध्ये सुद्धा जीवित्व सारखं आहे. भूत महेश्वर म्हणतात. सर्वभूतांचा ईश्वर
ईश्वर याचा अर्थ शास्ता आहेच, पण ज्याच्यामध्ये परमेश्वराचा अंश आहे, प्रत्येक भूतामध्ये ईश्वराचा अंश आहे. ईश्वर सर्वभूतानाम 18व्या अध्यायात श्लोक आहे. ईश्वर सर्वभूतानाम हृद्देशेर्जुन तिष्ठती ब्राह्मण सर्वभूतानी यंत्रारूढानी माया. तो आहेच सगळ्या भूतांमध्ये, आणि म्हणून त्याचं नाव भूत महेश्वर हे त्याचं नाव आहे. ईश्वर आहे, सर्व महाईश्वर सर्वभूतांमध्ये अस्तित्वाला असून सर्वांचा महाईश्वर, मोठा देव ईश्वर. महा म्हणजे मोठा, ईश्वर म्हणजे त्याचं नाव सुरू आहे भूत महेश्वर. व्यापकतेने सुद्धा आहे, श्रुतीच आहे. सर्वभूतादिवासंयत भूतेषु च वसत्यपि सर्वानुग्राहकत्वेन तदस्म्यं वासुदेव इति ही अमृतबिंदू उपनिषदातला मंत्र आहे, श्रुती आहे. सर्वभूतांमध्ये तो आहेच आहे. आणि म्हणून माऊलींनी एक ओवी ज्ञानेश्वरीत फार सुंदर लिहिली आहे, आपल्या सर्वांच्या परिचयाची असेल. या उपाधी माझी गुप्त. कारण शरीर, जीव हे भूत, प्रत्येक भूत हे उपाधीचा घटक आहे, उपाधीचा प्रकृतीचा घटक आहे. आणि त्याला सध्या जो देह मिळाला त्या देहाला उपाधी म्हणतात. कोणाला मनुष्याचा, कोणाला मुंगीचा, कोणाला हत्तीचा, कोणाला पालीचा, कोणाला बेडकाचा. हे वेगळे वेगळे देह आहेत. चारी वाणी चारी खाणी 84 लक्ष जीवयोनी. इतक्या सर्वांमध्ये परमात्मा प्रवेश करतो. तत्सृष्ट्वा तदनु प्राविशत श्रुती आहे पुन्हा. म्हणजे सगळं निर्माण केलं, पाल निर्माण केली, मग तिच्यात परमात्मा नाही का? आहे ना. मुंगीत नाही का? आहे ना. सर्वांमध्ये आहे. आणि म्हणून परमात्मा सगळीकडे व्यापकतेने आहे. भूतेषुच वसत्यपि, मग अशी श्रुती ऐकली आपण. म्हणून माऊलींनी वर्णन केलं आहे, उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारती श्रीराम. ते तत्वज्ञ संत असतात. तत्वज्ञ याचा अर्थ तत्व जाणणारे, ज्यांना तत्वरूप परमात्म्याचं पूर्ण ज्ञान आहे. या संपूर्ण उपाधीमध्ये उपाधी प्रकृती हीच तर उपाधी आहे परमात्म्याची. मूळ सुरुवात तिथून आहे. परमात्म्याची उपाधी प्रकृती, मग प्रकृतीची उपाधी सगळे जीव किंवा नंतर जीवांची उपाधी देह, त्यांचा देहधारी माणसाची उपाधी त्याचा डोळा, मग डोळ्याची उपाधी चष्मा, मग चष्म्याची उपाधी वर्तमानपत्र किंवा टी व्ही. हे सगळे एक 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 खाली येता दृश्यापर्यंत येता या सगळ्या त्यांना उपाधीच मानतात. चैतन्याची उपाधी म्हणजे परमात्म्याची उपाधी प्रकृती इथून प्रारंभ होऊन दृश्य जगतातल्या प्रत्येक वस्तूपर्यंत पोचतो आपण, त्याला उपाधीच म्हणतात. म्हणून त्या सर्व उपाधीं माझी गुप्त चैतन्य असे सर्व गत. सगळं चैतन्य परमात्माच आहे. आणि म्हणून त्याचं हे 4 क्रमांकाचं नाव शोधते हो, भूतमहेश्वर हा असं. सर्व भूतांमध्ये व्यापून राहणारा. रामदास स्वामींनी दासबोधात मनाच्या श्लोकाची वर्णन केली परमात्म्याची. कसा आहे राम माझा, म्हणजे ब्रह्मरूप राम, त्याचं वर्णन सांगतात. 4ही स्तरावर समर्थ त्याला पाहतात. निर्गुण निराकार, सगुण निराकार, सगुण साकार आणि सगुण प्रतिमा असाही त्याला पाहतात. पण तरी देखील रामदास स्वामी निर्गुण निराकाराबद्दल, ब्रह्मतत्वाबद्दल असं बोलतात, जो रामच आहे. नभी वावरे जो अणुरेणू काही. मनाच्या श्लोकाच्या समाप्तीला हे श्लोक येतात निर्गुण निराकारचा निर्देश करणारे. नभी वावरे जो अणुरेणू काही रीता ठावया राघवेविण नाही. एक कण भर जागा ब्रह्मवस्तूशिवाय नाही आहे, रामाशिवाय कृष्णाशिवाय नाही आहे. सगळीकडे व्यापूनच आहे. म्हणून आपण व्याप्त किंवा व्यापी असे शब्दांचे अर्थ आधी पाहिलेले आहेत. विश्वम अर्थ पाहिला, विष्णू शब्दाचा अर्थ व्यापनोती ती विष्णू असा, ही पण व्याख्या आपण पाहिली आहे. अतिशय व्यापक, सर्वत्र सदा सम. अगदी धुळीच्या कण्यात सुद्धा, पाण्याच्या थेंबात सुद्धा, प्रत्येक झाडाच्या पानात सुद्धा, जमिनीच्या मातीच्या प्रत्येक कणात सुद्धा परमात्मा आहेच. म्हणून नभी वावरे जो अणुरेणूक आहे रीता ठावया राघवेविण नाही, नाहीच राघवाशिवाय. म्हणून भूतमहेश्वरचा इतक्या छटा अर्थांच्या दिलेल्या आहेत. प्रत्येक भूतमात्रामध्ये तो आहेच आहे. म्हणून त्याचं नाव भूतमहेश्वर आहे. पुढचं नाव साधारण याच प्रकारचं आहे आदिदेव.
5 क्रमांकाचं नाव आदिदेव आहे. आदी याचा अर्थ सर्वात आधी असा होतो. सर्वांच्या आधी आदी किंवा त्याला अनादी पण म्हणतात, की त्याचा आधीपणा माहिती नाही, कधीपासून आहे माहिती नाही, म्हणून अनादी पण म्हणतात, आदी पण म्हणतात. आणि आदी शब्दाच्या पुढे एक शब्द आपण अजून जोडतो, आदी कारण. सर्वांच्या आधीत आहेच, पण आदी कारण. कारण म्हणजे जे कार्य प्रवृत्त होतं, ज्याच्यापासून सगळं कार्य होतं, त्याला आदी कारण असं म्हणतात. आधी कारण असतंय आणि मग कार्य असतंय. असं कधीही होत नाही की आधी कार्य आहे आणि मग कारण होईल, असं नाही. हे कार्यकारण भावामध्ये आधी कारण आणि कार्य म्हणजे निर्माता जेव्हा असतो तेव्हाच निर्मिती शक्य असते. निर्मिती झालेली आहे आणि मग निर्माता निर्माण झाला असं नाही होत, हा क्रम नाही आहे. म्हणून त्याला कारण म्हणतात, की ज्याच्यापासून पुढच्या सगळ्या परंपरा निर्माण होतात, वस्तू निर्माण होतात, भूत निर्माण होतात. म्हणून हा आदी देवता आहेच, पण संपूर्ण जगतातल्या सगळ्या भूतांचं आदी कारण आहे. प्रकृतीचे आदी कारण परमात्माच आहे, पण हा कुणाचं कार्य नाही आहे. सगळ्यांचं कारण आहे, पण याला कारण काही नाही आहे. आदी कारण, मूळ कारण तोच आहे. उदाहरण पाहू आपण. एक पिता आणि एक मुलगा आहे. पिता हा कारण आहे आणि मुलगा हा कार्य आहे. असं होतं का की एखाद्या मुलाला विचारलं, तू कोणाचा मुलगा आहे? नाही, आता माहीत नाही मला, मी ज्याच्यापासून जन्म घेतला आहे ना, तो आता पुढे जन्माला येईल. असं कसं होईल? त्याचे वडील त्याचं कारण आहे, ते नंतर जन्माला नाही येऊ शकत. मुलाच्या आधी वडिलांचा जन्म आणि वडिलांपासून मुलाचा जन्म. वडील कारण, मुलगा कार्य. मुलगा आणि मग वडील असं नातं नसतंय. वडील आणि मुलगा असा संबंध आणि नातं आणि कार्यकारण भाव असा असतोय. आधी कारण, मग ते कार्यात रूपांतरित होतं. आणि म्हणून भगवंतांचं नावच आदिदेव, म्हणजे आदिदेव म्हणजे सर्वात पूर्वी झालेला देव, त्याचं नाव आदिदेव, आदी कारण. एखादा मुलगा बघा घरात खेळताना विविध खेळ खेळतात. उन्हाळा आहे, पंखा बंद करा बाबा, मला पत्त्यांचा बंगला करायचा आहे. आमचा नातू करायचा नेहमी इथे आला तेव्हा. मग बंगला केला, वडिलांना बोलतो टाळ्यावरून, बाबा हळूहळू या खोलीत, आई हळू ये, मी बंगला केला आहे, वारा नका येऊ देऊ, पंखा बंद केला आहे, AC बंद केला आहे, बघा पत्त्यांचा बंगला. मुलगा, बंगला कोणी बनवला? मुलाने, तो आहे. पत्त्यांचा मुलांनी बनवलेला बंगला हे कार्य आहे आणि तेवढ्यापुरता बनवणारा कोण आहे? बंगला कोणी बनवला? मुलांनी बनवला. मुलगा हा कारण आहे आणि पत्त्यांचा बंगला हे कार्य आहे. किंवा समुद्र ठिकाणी गेले की मुलं खोपा बनवतात बाजूचं. मुलगा कारण आहे, खोपा कार्य आहे. आणि त्यामुळे कार्यकारण भाव असा परमात्मा, असा आदिदेव, असा आहे, आदी कारण आहे. त्याच्यापासून सगळी सृष्टी आहे. तो सृष्टीमध्ये प्रविष्टही होतोय, पण त्याच्या आधी कोणीच नाही आहे. तो कोणापासून झालेला नाही. आणि म्हणून अहमेवा समेवाग्रे नान्यत यत् सदसत्परम, चतुश्लोक भागवतातला पहिला श्लोक आहे. अहमेवा समेवाग्रे नान्यत यत् सदसत्परम पश्चादहि यदेतच्च यो शिष्येत सो स्वयं. आदी कारण अहमेवा समेवाग्रे, मी सर्वांच्या आधी आहे. चतुश्लोकी भागवतात भगवान म्हणतात. आणि त्याप्रमाणे सर्वात आधी असलेला आणि सर्व सृष्टीचा निर्माता असलेला, या अर्थाने भगवंतांचं नाव आदिदेव, अगदी सर्वात आधी असलेला देव. सगळ्यात पहिली त्याची निर्मिती तो कारण आहे ना, ब्रह्मदेव आहे असा आहे. म्हणून श्रुती आहे मुंडकोपनिषदामध्ये पहिली श्रुती आहे, ओम ब्रह्मा देवानां प्रथमः संबभूव विश्वस्य कर्ता भुवनस्य गोप्ता. ओम ब्रह्मा प्रथमः संबभूव, भगवंतापासून पहिल्यांदा ब्रह्मदेवाची निर्मिती आहे. ब्रह्मदेवाची निर्मिती आहे. मग कारण कोण झालं? श्री विष्णू नारायण. कार्य ब्रह्मदेव. म्हणून आदिदेव कोण? ब्रह्मदेव नाही, देवांपैकी पहिला तो आहे. पण त्याच्या आधी निर्गुण निराकार परमात्मा, ज्याच्या सत्तेवर आणि स्फूर्तीप्रमाणे हे सगळं निर्माण झालं. सत्ता आणि स्फूर्तीमुळे, मायेला दिल्यामुळे हे मायेने ब्रह्मदेव निर्माण झाले. म्हणून महाविष्णू कारण, ब्रह्मदेवसुद्धा कार्य. पण देवांपैकी पहिला निर्माण होणारा देव ब्रह्मदेव, त्यालाही निर्माण करणारा जो आहे तो आदिदेव नारायण विष्णू. म्हणून या अर्थाने हे नाव आदिदेव हे 5 क्रमांकाचं नाव आहे. 6 क्रमांकाचं नाव आहे महादेव.
आता महादेव नाव तर शंकराचं आहे, आपल्याला परिचित आहे. कैलासावर राहतात, तमगुणाची देवता आहे, संहाराला कारणभूत आहे. मग हे नाव विष्णूंना का दिलं? बघा, उत्पत्तींचे विनाशांच्या भूतानाम आगतिम गतिम, हे जे वर्णन येतं पंचदशीमध्ये, उत्पत्तींचे विनाशांच्या भूतानाम आगतिम गतिम वेत्ती विद्याम अविद्यांच सवाच्य भगवान इति, भगवंतांची भगवान शब्दाची व्याख्या केली. उत्पत्तींचे विनाशांच्या भूतानाम आगतिम गतिम, ते म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय, म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि विनाश, हे तीन अखंड कार्य सुरू आहेत. हे सुरू आहेत. हे तिन्ही करण्याकरता ईश्वर एकच आहे, पण तीन कार्य करण्याकरता तीन वेगळ्या देवता. निर्मिती ब्रह्मदेवांकडे, पालन करणं, रक्षण करणं विष्णूंकडे, आणि संहार करणं रुद्रांकडे आहे. तिन्ही एकच देव आहे, पण कार्याप्रमाणे त्यांची नावं वेगळी ठरतात. बघा, एखादा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, त्यामध्ये सगळ्याच प्रकारचे डॉक्टर असतात, स्पेशालिस्ट, त्या त्या शाखेचे, त्या प्रकारच्या अवयवांचे वेगळे वेगळे डॉक्टर, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणतो आपण. कार्डिओलॉजिस्ट एक केबिन असते, गायनाकॉलॉजिस्ट वेगळी केबिन असते, रेडिओलॉजिस्ट वेगळी असते, न्यूरोसर्जन वेगळे असतात, ऑर्थोपॉलॉजिस्ट वेगळे असतात वगैरे, पुष्कळ असतात, सगळे एकत्र बसतात. या सगळ्या केबिनमध्ये बसणारे सगळे डॉक्टर आहेत. सगळ्यांजवळ त्यांची त्यांची डिग्री आहे ज्ञानाची, सगळं ज्ञान ते शिकण्याच्या आधी एखाद्या शाखेत प्रवीण आहेत. म्हणून तसं त्यांना सगळं वेगळे वेगळे जरी असले तरी त्या सर्वांना डॉक्टरच म्हणतात. जरी त्यांचं स्पेशलायझेशन त्यात असेल, की एखादा रेडिओलॉजिस्ट आहे, एखादा कार्डिओलॉजिस्ट आहे, त्याचं ते स्पेशलायझेशन झालं, तेवढं काम करतो म्हणून त्याला रेडिओलॉजिस्ट म्हणतात, पण मुळात त्याची पदवी उपाधी काय आहे? तो डॉक्टरच आहे. तसं उत्पत्ती काय, स्थिती काय, लय काय, तो मुळात ईश्वर आहे. मग त्या तीन ईश्वरांपैकी भगवान महाविष्णू, नारायण, विष्णू, ब्रह्मदेव आणि रुद्र, हे तीन आहेत. ते उत्पत्ती, स्थिती, लयाला कारण असलेले. या सर्वांना एकमेकांच्या नावाबद्दल बोलल्या जातं. म्हणजे भगवान विष्णूंना संहाराचं कार्य करता येणार नाही असं नाही, पण ते त्या ढवळाढवळ नाही करत. ते कार्य रुद्राकडे दिलेलं आहे, पण ते स्वतः रुद्रस्वरूपच आहेत. विष्णू रुद्रस्वरूप आहेत, रुद्र विष्णू स्वरूप आहे, ब्रह्मदेव विष्णू स्वरूपच आहे. मुलगा आहे हुबेहूब तसंच करतात सगळं, पण काम वेगळं वेगळं वाटून घेतलं आहे, कामाची वाटणी केली. तू एक्सरे तू काढ रे बा, तो मी तपासील, मी न्यूरोसर्जन आहे, मी तेवढं पाहिजे, किडनी कशी आहे ते पाहिजे, अशी कामाची वाटणी करून घेतलेली आहे. आणि त्यामुळे ते तीन आहेत. नाही तर ईश्वर एकच आहे, म्हणून त्यांना एकमेकाच्या नावांनी सुद्धा बोलल्या जातं. म्हणून कधी कधी शास्त्रग्रंथांमध्ये महादेवांना विष्णू म्हणतात, विष्णूंना महादेव म्हणतात. तसं श्लोकही आपल्याकडे आहेत. शिवस्य हृदयम विष्णू, विष्णूस्य हृदयम शिवा, असं वचन आहे. एकमेकाचे हृदय याचा अर्थ एकरूपच आहे, आणि मुळात ईश्वर एकच आहे. मुळात डॉक्टर संज्ञा एकच आहे, पण स्पेशलायझेशन किंवा कामाच्या वाटणीप्रमाणे जसं त्यांना वेगळं वेगळं कार्य करावं लागतं. सर्जरी पण वेगळ्या वेगळ्या प्रकारची सगळे करू शकतात, करतात. एकच डॉक्टर सगळ्या सर्जरी नाही करत. तसं उत्पत्ती ज्याच्याकडे आहे तो उत्पत्तीच करेल, ज्याच्याकडे सांभाळण्याची जबाबदारी आहे तो सांभाळेलच, ज्याच्याकडे संपवण्याची जबाबदारी आहे तो संपवेल. म्हणून कार्यपरत्वे त्यांचे तीन नावं आहेत, पण ते सगळे एकरूप आहेत. म्हणून या ठिकाणी भगवान श्री विष्णूंचं एक नाव महादेव असं सुद्धा आलेलं आहे. आदिदेवो महादेवो हे त्यांचं नाव, याचा अर्थ आपण पाहतो आहोत. 7वं नाव या श्लोकातलं देवेश असं आहे. छान नाव आहे. देवांचा ईश, सगळ्या देवांचा सुद्धा ईश शब्दाचा अर्थ इथे नियामक, स्वामी, सर्व देवांवर नियंत्रण ठेवणारा, सत्ता चालवणारा. देवता पुष्कळ आहेत. किती आहेत? 33 कोटी. त्या 33 कोटी संख्यावाचक शब्द नाही आहे, संख्यावाचक, पण इथे कोटी शब्दाचा अर्थ 33 कोटी देव आहेत असं आपण म्हणतो ना. कोटी शब्दाचा अर्थ प्रकार असा आहे, आणि त्याची मांडणी केलेली आहे रामायणात आहे, भागवतात आहे. 11 रुद्र, 12 आदित्य, 23 झाले.
11 रुद्र 12 आदित्य हे 23 झाले आणि त्यानंतर 8 वसू, अष्टवसू आहेत. 8 दिशांचे दिग्पाल जे आहेत अष्टवसू. 11 आदित्य, 12 रुद्र, 8 वसू आणि 2 अश्विनी कुमार. एकंदर टोटल झाली, बेरीज झाली 33. अशा 33 प्रकारचे देव आहेत. मग यांच्यापासून अनेक देवता पुढे निर्माण झाल्या. पण या सर्व देवांवरही ज्याचं स्वामित्व आहे, नियामन ज्याच्याकडे आहे, म्हणून देवेश, सर्व देवांचाही ईश, या 33 कोटी देवांचाही ईश, नियमन करणारा, शास्ता, स्वामी, विभू, सत्ता असलेला परमात्मा आहे. सर्व प्राणीमात्रांवर त्याची सत्ता आहेच, आधी देवावर त्याची सत्ता आहे. मदभयात वाती वातोयम श्रुती आहे. मदभयात वाती वातोयम सूर्यस्तपती मदभयात वर्षतिंग्रन दहत्यग्निम मृत्युर्धावती पंचम. सगळी नावं आहेत. मदभयात वाती वातोयम, वायू देवता आहे की नाही? हो, वायू देवता आहे. मदभयात वाती वातोयम, वारा माझ्या भयानी वाहतो. भय शब्दाचा अर्थ आज्ञा असा आहे. मदभयात वाती वातोयम, भय म्हणजे काय? मी आज्ञा दिली आहे तसं ते वागतात. तुम्ही माझ्या आज्ञेचं पालन करतात. म्हणून मदभयात वाती वातोयम सूर्यस्तपती मदभयात, सूर्यसुद्धा माझ्या भीतीने आज्ञेने तापतो, प्रकाश देतो जगताला. वर्षतींद्र हा इंद्र पर्जन्याची देवता मानला आहे, म्हणून तो वर्षाव करतो पावसाचा. दत्यग्निम, अग्नी दाह देतो, उष्णता देतो, उष्णतेची सुद्धा आवश्यकता आहे. तेजरूपच आहे तो सुद्धा. आणि म्हणून अग्निसुद्धा माझ्या आज्ञेत आहे. शेवटचं वर्णन आहे या श्लोकामध्ये, मृत्युर्धावती पंचमम. मृत्यू म्हणजे कालसुद्धा, कालोस्मी लोकक्षयकृत प्रवृद्धो लोकान समाहर्तो. भगवद्गीतेत श्लोक आहे 11व्या अध्यायामध्ये. काल हा अस्मी, लोकक्षयकृत प्रवृद्धो, लोकांचा क्षय त्यांना संपवण्यासाठी काल मीच आहे, मीच काल आहे असं भगवान म्हणतात. आणि म्हणून सर्व देवांवरती सत्ता असणारा हा कोणाच्या स्वाधीन नाही, पण सर्व देव याच्या स्वाधीन आहेत. याच्या आज्ञा पाळतात. श्रुतिस्मृती ममई वादने असतो उल्लंघ्य वर्तते. श्रुतिस्मृतीमध्ये या आज्ञा दिलेल्या आहेत आणि सगळ्या देवांना माझ्या आज्ञेत राहावं लागतं. असं जर नाही झालं ना, समुद्राला आज्ञा दी, समुद्र देवता मानतो ना आपण. समुद्रे रेखा ओलांडावी ही माझी आज्ञा आहे. समुद्रे रेखा ओलांडावी, पृथ्व्या भूते व्हावी हे माझी आज्ञा. समुद्राने रेखा ओलांडावी, या पृथ्वीने धरणी मातेने भूते व्हावी म्हणजे धारण करावी, त्यांचा भार सहन करावा, ही माझी आज्ञा. आणि जो ईश असतो, नियामक असतो, त्याच्या आज्ञा सर्वांना पाळाव्या लागतात आणि ते पाळतात सगळे देव. म्हणून माऊलींची सुंदर ओवी आहे, समुद्रे रेखा ओलांडावी, पृथ्व्या भूते व्हावी हे माझी आज्ञा, श्रीराम. आणि त्याप्रमाणे हा तर कोणाच्या स्वाधीन नाही, पण याच्या स्वाधीन सगळ्या देवता आहेत. म्हणून भगवान श्री विष्णूंचं एक नाव, या 7 क्रमांकाचं नाव भगवंतांचं देवेश असं आहे. एक छटा अजून आचार्यांनी भाष्यामध्ये केलेली आहे. देवेश, देवांचा राजा इंद्र आहे. आता आपण जितक्या देवांचा बघापासून विचार करतो देवतांचा, स्वर्गभुवनात राहतात. स्वर्गामध्ये राजा इंद्र आहे, सर्व देवांचा तो राजा आहे, सर्व देवांचाही राजा आहे. आणि त्यामुळे सर्व देवांच्या सभेचा अधिपती देवेंद्र ज्याला म्हणतात, तो सुद्धा देवच आहे. देवांचा देव इंद्र, त्याचाही देव हा विष्णू आहे. इंद्रसुद्धा वर्षतींद्र, मगाशी आपण त्याचा उल्लेख पाहिला श्रुतीमध्ये. वर्षतींद्र हा इंद्र पाऊस पाडतो, दहत्यग्निम. त्यामुळे इंद्र देवांच्या सभेचा राजा, स्वर्गभुवनाचा राजा इंद्र आहे. त्याच्यावर सुद्धा ज्याची सत्ता आहे, म्हणून त्याला देवाधिदेव म्हणतात. इंद्राला पर्जन्याची देवता केली. भागवतात एक कथा आहे, आता विस्ताराने नाही पाहणार आपण, गोवर्धनाची कथा आहे. इंद्राला भगवंतांनी पर्जन्याची देवता म्हणून नेमणूक केली. संवर्तक मेघ त्याच्या स्वाधीन आहेत, खरोखर आहेच ते, पण त्याच्यावरही सत्ता भगवंतांची आहे. इंद्राला एकदा गर्व झाला की माझी सत्ता आहे मेघांवर, आणि म्हणून गोकुळातल्या वृंदावनातल्या लोकांनी दरवर्षी इंद्राची पूजा करायची असं इंद्रयाग पूजन त्याला म्हणतात.
करायचं, इंद्रयाग करायचा, त्याचं पूजन करायचं, त्याला त्याला भोग अर्पण करायचे. 56 भोग अर्पण करण्याची प्रथा भागवतात तेव्हापासून आहे. ही कथा आहे, गोवर्धन उद्धारणाची आहे. भगवंतांना कळलं की इंद्राला आपल्या शक्तीचा गर्व झाला आहे. माझी आज्ञा आहे याला, तू पर्जन्य देवता आहेस, तू नाहीस माझी आज्ञा म्हणून करतोस आहे, तू माझा अंश आहेस इंद्र, तुझ्यावरही माझी सत्ता आहे, पण तू स्वतःला शक्तिमान समजतो आहेस. भगवानी इंद्राचा गर्व परिहार करण्यासाठी म्हणून ती लीला केली. आणि मग खूप 7 दिवस पाऊस पडला इंद्राने. भगवंतानी गोवर्धन पूजा आधी करून घेतली गोकुळवासियांकडून, नंद बाबांकडून. इंद्राला राग आला, इंद्रांनी मुसळधार वर्षा सुरू केली. तो पर्जन्य देवता आहेच, पण भगवान म्हणाले घाबरू नका. लक्षात आलं इंद्राला गर्व झाला आहे, त्याचा अभिमान सूर करायलाच पाहिजे, कारण मी देवेश आहे. सर्व देवांवरती माझी सत्ता, इंद्राची नाही, तुझी फक्त मेघांवर आहे. म्हणून भगवंतांनी लीला केली. इत्युक्त्वे हस्तेनं कृत्वा गोवर्धनाचलम, सगळ्यांना सांगितलं की काही घाबरू नका, माझ्या मागे मागे असं बोलून कृत्वा गोवर्धनाचलम करांगली उचलला. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 7 दिवसपर्यंत इंद्राने पर्जन्यवृष्टी केली. कुणाचं काही झालं नाही. शेवटी इंद्राचा गर्वहरण झाला. इंद्र आला इंद्र आणि भगवंतांना वंदन केलं, क्षमा कर देवा मला, इंद्रा असा गर्व करू नकोस, पर्जन्य देवता तू आहेस, तुला मी नेमलं आहे, मी कुलगुरू आहे, विद्यापीठाचा कुलगुरू मी आहे, तुला मी हेड ऑफ द डिपार्टमेंट केलं आहे, पण तू गर्व करू नकोस. मी कुलगुरू असल्यामुळे सर्व माझ्या स्वाधीन आहेत. इतके हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत विद्यापीठात वेगळ्या वेगळ्या विषयांचे, त्या सर्वांचा मी अधिपती आहे कुलगुरू या नात्याने. आणि म्हणून भगवंतांनी देवेश या नात्याने इंद्रांचा गर्व परिहारही केला. सर्व त्याच्या स्वाधीन आहेत म्हणून त्याला आपण देवाधिदेवही म्हणतो ना. आपण देवाधिदेव, सर्व देवांचाही देव, देवावर अधिपत्य असणारा, देवांना सुद्धा ज्याच्या आज्ञा पालन कराव्या लागतात असा भगवान श्री विष्णू. म्हणून त्यांचं 7 क्रमांकाचं नाव या ठिकाणी देवेश असं आहे. आणि या श्लोकामधलं आता अंतिम नाव जे आहे ते 8 क्रमांकाचं देवभृत गुरुः. देवभृत गुरु, देवभृत इंद्राचं एक नाव आहे. आत्ताच कथा आपण ऐकली, इंद्राचाही जो गुरु देवभृत गुरुः, म्हणजे सगळं देव निर्माण जे झाले त्यांना गुरुस्थानी असलेला, पूज्य असलेला सुद्धा जो आहे गुरु शब्द तिथे आला आहे. गुरु शब्द अत्यंत पूज्यतावाचक आहे. सर्वांचा गुरुच, सर्वांना आज्ञा देणारा, त्याच्या आज्ञा सगळे पालन करतात म्हणून गुरुस्थानीच. आणि गुरु शब्दाचा एक अर्थ उपदेश करणारा, सल्लागार. जेव्हा ईश गुरु रूपे प्रगटतो बोधावया साधका, जेव्हा ईश्वर बोध देण्याच्या भूमिकेमध्ये येतो, म्हणजे पामरांना, अज्ञानी जनांना, प्रापंचिकांना काही पारमार्थिक उपदेश करण्याची वेळ येते, त्या भगवान स्वतः अवतार घेतात. श्री गुरु, सद्गुरू या पद्धतीने ते अवतार घेतात. ते सर्वांना उपदेश करू शकतात, शास्त्र सांगू शकतात, उपासना सांगू शकतात, कसं वागावं सांगू शकतात, नरतनुचं सार्थकता कशाने होणार आहे समजावून सांगू शकतात. म्हणून जेव्हा ईश गुरुरूपे प्रगटतो बोधावया साधका, या जीवाला बोधवचनांची फार गरज असते. बोधवचन म्हणजे उपदेश. स्वतःच्या सामर्थ्याने जीवाला स्वतःचा उद्धार नाही करून घेता येत. तो अल्पज्ञ आहे, परमात्मा सर्वज्ञ आहे. आणि म्हणून तो जेव्हा रूप आकार धारण करून येतो त्याला सद्गुरू म्हणतात, गुरु म्हणतात. म्हणून आपण एक श्लोक म्हणतो ना, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हा जो आपण श्लोक म्हणतो हा गुरूंची महती गाणाराच आहे. किंवा गुरुगीतेमध्ये श्लोक आहे, ब्रह्मानंदम परमसुखदम. आणि गुरूंचं काय कार्य आहे आणि काय नाही. म्हणून देवभृत गुरु हो, जो सकल देवांचाही सल्लागार आहे, मदतनीस आहे, त्यांना आज्ञा देणार आहे, त्यांनाही उपदेश करणार आहे, त्यांची संकट दूर करणार आहे. हे सगळं सद्गुरूंचं सामर्थ्य आहे. कारण देवांवर संकट येत नाही का? कधी येतात ना. पुराण ग्रंथांमध्ये अशा प्रकारच्या कथा आहेत पुष्कळ, की देवांवर संकट येतात कधी कधी.
स्वर्गस्थ देवांवरही येतात. श्रीमद भागवतामध्ये दशमस्कंदात एक कथा येते. देवभृत गुरुः या शब्दाचा थोडा अर्थ पाहताना आचार्यांनी या कथेचा उल्लेख केला आहे. देवांचा राजा इंद्र आहे, राहण्याचं ठिकाण स्वर्गभुवन, आणि एकदा स्वर्गात चोरी झाली अशी कथा आहे दशमस्कंदामध्ये. अदिती मातेच्या कानातली कुंडलं गेली आणि वरुणाची छत्र चोरीला गेली. सेवकांनी इंद्राला सांगितलं, महाराज अशी अशी चोरी झाली. इंद्राने विचार केला, शोध घ्यावा. तो सामर्थ्यवान आहेच, देवांचा राजा आहे, राजाजवळ सगळ्या प्रकारची यंत्रणा असते, सामर्थ्य असते. त्यांनी गुप्तहेर पाठवले, चौकशी करा म्हणाले नीट, कोणी चोरी केली. आणि सर्व गुप्तहेर आले की महाराज चोरी केली आहे. स्वर्गातल्या कोणी देवानी चोरी नाही केली, स्वर्गात सगळे देवच आहेत. मग कोणी चोरी केली? तर म्हणाले, पृथ्वीवरच्या एका भौमासूर नावाच्या दुष्ट दैत्याने चोरी केली आहे. मग इंद्राने विचार केला, पृथ्वीवर जावं, भौमासुराचा वध करावा आणि ती कुंडलं आईची घेऊन यावी. राजा आहे मी, सगळे देव येतील मला मदतीला, ऐरावतार बसून जाईन मी. पण एक विचार असा केला की सध्या द्वापार युग सुरू आहे आणि भगवान श्री विष्णूंनी कृष्ण नावाचा अवतार घेतलेला आहे, त्याला जाऊन सांगावं. म्हणून भागवतात वर्णन असं आहे की इंद्र कृष्णाकडे आले, द्वारिकेत आहेत भगवान तेव्हा, विवाह झालेत त्यांचे, आणि इंद्राने सगळी समस्या सांगितली. कृष्णा स्वागत केलं कृष्णाने. आली, कसं काय आलास इंद्रा? सांगितलं, असं असं झालं आहे, चोरी झाली, आमच्या आईची कुंडली गेली, वरुणाचं छत्र गेलं, अक्षय छत्र आहे ते सुवर्णाचं, आणि ते आम्हाला कळलं आहे कोणी नेलं, भौमासूर नावाच्या एका दैत्याने चोरून नेलं आहे. आपण देवभृत गुरु हो या शब्दाचा अर्थ पाहतोय. काय हे नाव पडलं, या नावाचा काय अर्थ आहे, हे नाव विष्णूंना का पडलं? देवभृत गुरु, देवांना मदत करणारा, सहाय्य करणारा, संकटातून दूर करणारा, उपदेश करणारा, देवांनाही बोध करणारा, असा विष्णू, श्री विष्णू असे आहेत. म्हणून देवभृत गुरु, गुरु शब्द असल्यामुळे एवढं आपण कारण मीमांसा पाहतोय. गुरु उपदेशक. मग भगवान म्हणाले, मी शोधून आणेन, तू जा. मग तो निघून गेला इंद्र. भगवंतांनी युद्धाची तयारी केली. आधी आपल्या गुप्तहेरांकडून भौमासूर जिथे राहतो, प्राग्ज्योतिषपूर त्याच्या नगरीचं नाव आहे, त्याची सगळी माहिती काढली. मग त्याच्यावर आक्रमण केलं. तिथे मूर नावाचा दैत्य आहे, त्याचा संहार आधी केला. मग भौमासुराचा वध केला. त्याचं एक नाव नरकासूर असं आहे. ज्या दिवशी प्रातःकाळी भगवंतांनी हा वध केला, त्याचं स्मरण म्हणून आपण मंगलस्नान इत्यादी करतो नरक चतुर्दशीला. अशी कथा आहे विस्ताराने. त्याचं तात्पर्य फक्त आपल्याला पाहायचं आहे. इंद्राला सुद्धा सहाय्य करणारा, सल्ला देणारा, उपदेश करणारा, मदत करणारा, संकटातून सोडवणारा भगवान श्री विष्णू आहे. म्हणून देवभृत गुरु हो, देवभृत गुरु हो असं त्याचं नाव, या श्लोकातलं अंतिम नाव देवभृत गुरु हो हे आलेलं आहे. ह्याप्रमाणे आज आपण ज्या श्लोकाचं चिंतन करत आहोत, या श्लोकामध्ये भगवंतांची एकंदर दिव्य 8 नावं होती. गवस्तिनेनी पहिलं, सत्वस्थ सिंह भूत महेश्वरा आदिदेव महादेव देवेशो देवभृत गुरुः, अशी एकंदर दिव्य 8 नावं. आणि सगळ्या नावांचा एकत्रित विचार जर केला या श्लोकामधल्या, तर परमात्म्याच्या दिव्य तेजापासून, गवस्तिनेनीपासून सुरुवात करून देवभृत गुरुः इथपर्यंत 8 नावं फार आचार्यांनी कल्पकतेने, व्यासांनी सुंदरतेने सांगितली. बरोबर अत्यंत तेजस्वी असलेला परमात्मा, विश्वाचा केंद्रबिंदू असलेला परमात्मा, गुरु शब्दाने त्याचा शेवट केला आहे. त्यामध्ये मध्ये अनेक शब्द येऊन गेले. त्या शब्दांच्या छटा ज्या आहेत, ज्या अर्थ आहेत भाष्याच्या अनुषंगाने, ते आपण आजच्या या चिंतनात पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. याप्रमाणे ही 8 नाव असलेला श्लोक म्हणू एकदा. गवस्तिनेनी सत्वस्थ सिंहो भूत महेश्वर आदिदेव महादेव देवेशो देवभृत गुरुः, या 8 नावांचे असे अर्थांच्या छटा आहेत, ज्या भाष्यामध्ये खूप विस्ताराने आचार्यांनी वर्णन केलेले आहे. आपल्या उपलब्ध वेळेप्रमाणे आपण 8 नावांचा संक्षेपाने विचार करण्याचा प्रयत्न केला आहे. आजची झालेली ही निरूपण सेवा, प्रवचन सेवा मी परमपूजनीय सद्गुरू यांच्या चरणी समर्पण करतो. भगवान श्रीकृष्णांच्या चरणी समर्पण करतो आणि या ठिकाणी आज वाणीला विराम देतो.
श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ।